क्रिप्टो आणि क्रिप्टो ट्रेडिंग म्हणजे काय? खूप सारे लोक मित्रांनो ह्या दोन गोष्टीबद्दल मित्रांनो बोलत आहे आणि जर तुम्हाला क्रिप्टो आणि क्रिप्टो ट्रेडिंग जर शिकायचं असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। जर तुम्हाला क्रिप्टो ट्रेडिंग बद्दल खूप काही माहित असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही स्किप करू शकता, पण माझ्या मराठी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघा, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही बघशाल तर खूप काही गोष्टी अशा आहेत मित्रांनो ज्या तुम्हाला माहित नाही। जर तुम्ही शिकून खूप मोठ्या गोष्टी कशा मित्रांनो पैसा कमवण्याचं अजून एक माध्यम मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांनो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, क्रिप्टो म्हणजे काय? तर क्रिप्टो म्हणजे मित्रांनो डिजिटल चलन। मी पुन्हा एकदा परत सांगतो मित्रांनो, क्रिप्टो म्हणजे डिजिटल चलन। आता डिजिटल चलन म्हणजे काय? असं चलन मित्रांनो जे की डोळ्याने दिसत नाही, ज्याला आपण मित्रांनो स्पर्श करू शकत नाही, त्यालाच आपण डिजिटल चलन असं म्हणतो मित्रांनो। बघा लक्ष द्या, क्रिप्टो करन्सी कोणाच्याही निगराणीखाली मित्रांनो काम करत नाही किंवा कुठल्याही बँकेच्या अंडर मित्रांनो हे येत नाही, कुठल्याही सरकारच्या नियंत्रणाखाली मित्रांनो क्रिप्टो चालत नाही। बघा आता ऑनलाईन व्यवहार कसे होतात तर लक्ष द्या, ज्या प्रकारे मित्रांनो आपण गुगल पे, फोन पे, पेटीएम, UPI याचा उपयोग करतो मित्रांनो, तसंच क्रिप्टो करन्सी वापरून मित्रांनो आपण ऑनलाईन देवाणघेवाण करू शकतो, आपल्या गरजा पूर्ण करू शकतो। एक गोष्ट मित्रांनो यामध्ये पुन्हा लक्ष देण्यासारखी आहे मित्रांनो की क्रिप्टो करन्सी कुठल्याही बँकेच्या निगराणाखाली नसते आणि कुठल्याही गव्हर्नमेंटच्या ही खाली काम करत नसते, तर ही एक डिसेंट्रलायझेशन अशी चलन आहे मित्रांनो। ती ब्लॉकचेन वर काम करते। ब्लॉकचेन म्हणजे काय तर मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। ब्लॉकचेन म्हणजे एक खाता वही, अशी वही मित्रांनो जिथे सर्व नोंदी सुरक्षितपणे ठेवल्या जातात। आता ब्लॉकचेनचा दुसरा भाग म्हणजे जो की हजारो संगणकांना जोडलेली असते मित्रांनो, ते त्यामुळे इथे व्यवहार जो असतो तो एकदम सुरक्षित होतो, पारदर्शक होतो। दुसरी महत्वाची म्हणजे हा व्यवहार मित्रांनो सार्वजनिक दिसतो आणि कुठलाही व्यक्ती मित्रांनो याला बदलू शकत नाही। डिसेंट्रलायझेशन असते मित्रांनो, कुठला एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह हा ब्लॉकचेनला मित्रांनो तसं कंट्रोल करू शकत नाही मित्रांनो। तर ब्लॉकचेन म्हणजे काय आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय मी तुम्हाला थोड्या आणि साध्या शब्दामध्ये सांगितलं आहे मित्रांनो। क्रिप्टो करन्सी मध्ये अनेक कॉइन आहेत मित्रांनो, काही फेमस आहेत, काही प्रसिद्ध कॉइन आहेत जे मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका। बिटकॉइन झालं, इथेरियम आहे, डोजकॉइन आहे, सोलन आहे। हे जे कॉइन मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे खूप फेमस कॉइन आहेत मित्रांनो, खूप व्हॅल्यू ह्या कॉइन्स मध्ये असतो मित्रांनो आणि सर्वात जुने आणि प्रसिद्ध असे कॉइन्स आहेत। त्याचबरोबर प्रत्येक कॉइनचा मित्रांनो वेगवेगळा लोगो असतो मित्रांनो। असे कॉइन आणि अशा प्रकारचे अनेक कॉइन मित्रांनो सर्व ब्लॉकचेनवरच काम करतात। भारतीय शेअर बाजारात सारखंच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता। जसं भारतीय शेअर बाजारात आपण इंट्राडे ट्रेडिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो, तसंच क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करू शकता। इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही करू शकता मित्रांनो, लॉंग टर्म तुम्ही ट्रेडिंग करू शकता, फ्युचर मित्रांनो तुम्ही बाय करून लॉंग टर्म साठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो, तसेच एखादा कॉइन्स मित्रांनो तुम्ही विकत घेऊ शकता। बघा मित्रांनो, भारतीय शेअर बाजाराची जर गोष्ट केली तर सेबीच्या नवीन रूलनुसार खूप साऱ्या अडचणी आहेत मित्रांनो लोकांना ट्रेडिंग करण्यासाठी। आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत बसणार नाही, नवीन व्हिडिओमध्ये नक्की मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी शेअर करेल। त्याचबरोबर मित्रांनो भारतीय शेअर बाजारामध्ये प्राइस ऍक्शन तुम्हाला माहीतच आहे, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर, की कुठली चार्ट पॅटर्न मित्रांनो काम करत नाही मित्रांनो, प्राइस ऍक्शन मित्रांनो काम करत नाही, कारण मार्केटला कुठलाही एखादा बलवान मनुष्य मित्रांनो ज्याच्याकडे खूप सारा पैसा आहे तो मार्केटला मॅनिप्युलेट करतो मित्रांनो आणि फेक ब्रेकआउट होतात मित्रांनो, खूप सारा आपला पैसा लॉस होतो मित्रांनो। पण क्रिप्टो करन्सीच्या चार्ट मध्ये मित्रांनो ह्या गोष्टी घडत नाही। या ठिकाणी मित्रांनो प्राइस ऍक्शन खूप सुंदररित्या मित्रांनो काम करतं। बघितलं तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी क्रिप्टो करन्सी शिकण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि पैसे कमवण्याचा विचार करा। क्रिप्टो ट्रेडिंग करण्यासाठी मित्रांनो खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत। एक खूप चांगलासा प्लॅटफॉर्म मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करतोय, जर तुम्हाला आवडला तर नक्कीच त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आपलं अकाउंट उघडा आणि ट्रेडिंग करा। डेल्टा एक्सचेंज हे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो। 2018 साली भारतीय समूहातील काही लोकांनी ही कंपनी चालू केली होती आणि आज संपूर्ण जगामध्ये मित्रांनो ही कंपनी काम करत आहे, विशेष करून फक्त क्रिप्टो ट्रेडिंग साठी। बिटकॉइन, इथेरियम असे वेगवेगळे कॉइन आहेत मित्रांनो जे की तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शन मध्ये काम करण्याची संधी देतात। सगळ्यात महत्वाचं आणि तुमच्यासाठी फायदेशीर हे आहे की सेबीने जो 30% टॅक्स लावलेला आहे मित्रांनो तो या ठिकाणी लागू होत नाही। तुम्ही फ्युचर आणि ऑप्शन जर ट्रेडिंग करत असाल
डेल्टा एक्सचेंज मध्ये तर तुम्हाला कुठलाही 30% टॅक्स द्यावा लागत नाही. मात्र मित्रांनो, जी डेल्टा एक्सचेंजची फीस आहे मित्रांनो, ती फीस नक्कीच तुम्हाला द्यावा लागते. नवीन ट्रेडर असो की प्रो लेवलचे ट्रेडर असो मित्रांनो, सर्वांनाच डेल्टा एक्सचेंज हा लिव्हरेजचा कॉन्सेप्ट अवेलेबल करून देतो. पण जर तुम्ही नवीन लोकांसाठी सांगतोय, जर तुम्ही 5x पेक्षा जास्त लिव्हरेज घेशाल मित्रांनो, तर तुम्हाला नक्कीच नुकसानाचा सामना करावा लागेल. कारण मार्केट जर तुमच्या बाजूने गेलं तर नक्कीच तुमचे बल्ले बल्ले होईल. पण मार्केट जर तुमच्या विरोधात गेलं मित्रांनो, तर तुम्हाला लॉसचा सामना करावा लागेल. म्हणून ट्रेडिंग शिकत असताना 5,000 पेक्षा जास्त मित्रांनो तुम्ही पैसे गुंतवू नका आणि कमी पैसे लावून मित्रांनो तुम्ही अगोदर ट्रेडिंग शिका. डेल्टा एक्सचेंज प्लॅटफॉर्म शिकून घ्या. प्राइस ऍक्शन मित्रांनो तुम्ही समजून घ्या. तरच मित्रांनो तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करा. डेल्टा एक्सचेंज मध्ये जर तुम्हाला अकाउंट उघडायचं असल्यास तर व्हिडिओच्या लिंक मध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही जाऊन डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट उघडू शकता. आतापर्यंत आपण क्रिप्टो ट्रेडिंगची बेसिक माहिती मित्रांनो घेतली आहे. त्यामध्ये क्रिप्टो म्हणजे काय, क्रिप्टो ट्रेडिंग कशी करायची, क्रिप्टो ट्रेडिंगचे 2 महत्त्वाचे प्रकार कोणते आणि कशामध्ये तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग करू शकता, त्याचबरोबर कोणकोणते क्रिप्टो ट्रेडिंगचे कॉइन्स आहेत आणि कोणता प्लॅटफॉर्म हा चांगला आहे ट्रेडिंग करण्यासाठी. मित्रांनो, ह्याचबरोबर जर तुम्हाला कुठले प्रश्न असतील क्रिप्टो ट्रेडिंग शिकण्याबद्दल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगत चालला आणि मी त्याच्यावर नक्कीच तुम्हाला एक चांगला व्हिडिओ बनवून देईल. नक्कीच शिकत राहा मित्रांनो, कारण जर तुम्ही शिकशाल तरच टिकशाल मित्रांनो. माझ्या मराठी बांधवांना पुन्हा एकदा हात जोडून नम्रतेची विनंती आहे की ट्रेडिंग करत असताना कधीच मोठं भांडवल तुम्ही यूज करू नका. कमी पैशाने सुरुवात करा. क्रिप्टो ट्रेडिंग असो किंवा स्टॉक मार्केट असो, नक्कीच शिकत चला आणि शिकल्यानंतरच ट्रेडिंग करा. मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगत आहे मित्रांनो. जवळजवळ 4 वर्ष झाले मला मी ट्रेडिंग करत आहे. माझं सार मी तुम्हाला सांगत आहे, कमी पैशात सुरुवात करशाल तर खूप सारा पैसा तुमच्यासाठी ट्रेडिंग करण्यासाठी राहील आणि आयुष्य पडले मित्रांनो प्रॉफिट कमविण्यासाठी. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच मित्रांनो विसरू नका. कारण येणारे संपूर्ण व्हिडिओज मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळतील.